पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु आळकोजी महाराज की जय। तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। ओम नमो अद्वितीयाय त्रिगुणात्म स्वरूपिणे अनंत कोटि ब्रह्मांड नायकाय परात्मने आनंदमानंदकरः प्रसन्नं सत्यज्ञान स्वरूपं निजबोधयुक्तं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यं अहं नमामि। ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्तिं देहुक्षेत्रनिवासिनं तुकारामं महद्वन्दे भक्तराजचतुष्टकम्। श्रीमञ्जुलाभृन्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनहृन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरुराष्ट्रसन्तं सततं नमामि। अनिन्द्यसाहित्यसुधासमुद्रः विदर्भदेशेन सुदामदेवः अद्भुत सदाचाररतो महात्मा विद्वान् विनम्रः समुदारचेताः राष्ट्रसंत गिरोद्गीर्णं ग्रामकल्याणचिन्तनं दीनार्तकरुणापूर्ण ग्रामगीतामृतं महत् शास्त्रसिद्धान्तानुगतं गुरुवाक्येषु सम्मतं स्वानुभूतिप्रमाणं च ग्रामगीतामृतं महत्। विदर्भी गर्जिली ज्यांची समन्वयी वाणी वाल्मिकी राष्ट्रसंत अनुचर महर्षी म्हणूनी अपुलिया कवन प्रवचने राष्ट्रधर्म शिकवितो ऐशा ऋषिवरा गुरुवरा श्री घोसरकरा वंदितो। सद्गुरुनाथ महाराज की जय। छोटे न हो हम बुद्धि से हो विश्वमय से ईशमय हो प्रेममय अरु ज्ञानमय जगदेवमय जगदीशमय। हर इंद्रियों पर ताब कर हम वीर हो अति धीर हो उज्ज्वल रहे सरसे सदा निज धर्म रत खंबीर हो। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री गुरुदेव विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज वेदांना लोक भाषेत आणणारे अधिकृत अधिकारी संत जगद्गुरु तुकाराम महाराज तपोमूर्ती संत गाडगे बाबा मानवतेचे महान पुजारी ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। आपण जवळजवळ 30 दिवस आज होत आहे। आजचा 30वा दिवस आहे। या सामुदायिक प्रार्थनेच्या अष्टकाचं चिंतन करत आहोत आणि हे चालू असताना आपण 2 प्रवचन हर इंद्रियो पर ताब कर या विषयावरती खर्च केले। आता आज पुन्हा 3रं प्रवचन हर इंद्रियो पर ताब कर या विषयावर आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करणार। काल आपण पाहिलं होतं कालच्या भागामध्ये की तुम्ही घरामध्ये राहून सुद्धा तुमच्या इंद्रियाला जर योग्य अशा पद्धतीच्या चवी लावल्या, सात्विक विषय जर तुमच्या इंद्रियांना तुम्ही दिले, तर तुम्ही तुमच्या घरात राहूनच तपस्व्याचं जीवन तपोनिष्ठ जीवन जगू शकता। काल आपण पाहिलं होतं गृहे अपि पंचेंद्रिय निग्रहस्तपहा, अर्थात
पंच ज्ञानेंद्रियांच्या विषयांचा निग्रह जर केला तर प्रपंचात राहून सुद्धा तप घडू शकते. हा भाग आपण काल पाहिला होता. अर्थातच खरा जर भाग पाहिला तर इंद्रियांचा निग्रह करणे म्हणजे मनाचा निग्रह करणे आहे. कारण सर्व इंद्रियांचा राजा मन आहे आणि मनाचा निग्रह झाला अर्थात शम ज्याला म्हटलं आहे. आपल्या शंकराचार्यांनी जो तत्वबोध नामक ग्रंथ लिहिला आहे त्या तत्वबोधामध्ये श्रीमदाद्य गुरु शंकराचार्य असं म्हणतात की त्याच्यामध्ये प्रश्न आणि उत्तर अशा पद्धती त्याच्यामध्ये प्रश्न विचारला आहे. शम कशाला म्हणतात त्यावर त्यांनी उत्तर दिलं आहे मनोनिग्रह, मनाचा निग्रह करणे याला शम असं म्हणतात. आणि मन ताब्यात आलं की मग पुढे इंद्रिय तुमच्या ताब्यात आल्याशिवाय राहत नाही. शम क मनोनिग्रह, त्याचप्रमाणे दम कह असा प्रश्न ज्यावेळेस विचारला त्यावेळेस शंकराचार्यांनी उत्तर दिलं की चक्षुरादी बहिरिंद्रिय निग्रह. चक्षु अर्थात जे काल आपण पंच ज्ञानेंद्रिय पाहिले त्या पंच ज्ञानेंद्रियाच्या जे बाह्य चक्षुरादी बहिरेंद्रिय जे बाह्य इंद्रिय आहेत ज्ञानेंद्रिय आहेत त्यांचा निग्रह, त्यांच्या विषयाचा निग्रह त्याला म्हणतात दम. अर्थात नुसतं इंद्रियांना अवरुद्ध करून ठेवलं, इंद्रियांवरती ताबा मिळवण्याच्या दृष्टीनं बरेच आपण आपल्या इंद्रियांना विषय अनुकूल दिले नाही, पण मन मात्र त्या विषयामध्ये लुब्ध जर असेल तर मग मात्र तो मिथ्याचार ठरत असतो. हा भाग आपण कालच्या प्रवचनामध्ये पाहिला होता. त्याला श्रीमद भगवद्गीतेनं मिथ्याचारी अशा पद्धतीचं म्हटलं आहे. मग आता अशा स्थितीत इंद्रिय निग्रह जो आपण करतो तो कसा काय वास्तविक पाहता जे लोक मनाचा संपूर्णतः निग्रह करतात ते करू शकत नाही, पण अजिबातच जे लोक स्वैराचारी आहेत की ज्यांच्या इंद्रियांनाही सुद्धा नेम नाही, मनावर तर सोडून द्या पण इंद्रियाचंही सुद्धा ते निग्रह म्हणजे इंद्रियावरही सुद्धा ते निग्रह मिळवत नाही आपल्या बाह्य इंद्रियावर, त्यांच्यापेक्षा म्हणजे दगडापेक्षा विटमऊ त्यांच्यापेक्षा इंद्रियावरती थोडा निग्रह करणारे लोक बरेच आहेत. आणि प्रवेशाच्या दृष्टीनं इंद्रिय निग्रहाच्या दृष्टीनं प्रवेशाच्या दृष्टीनं आपले जे कबीर महाराज आहे, कबीर महाराज काय म्हणतात कि मन गया तो जाने दे मत जाने दे शरीर, नहीं खींचा कमान तो क्या लगेगा तीर. अर्थात मन गेलं तर जाऊ द्या पण शरीर म्हणजे इंद्रिय मात्र तुम्ही जाऊ देऊ नका असं कबीर महाराज म्हणतात. पण ते सुरुवातीच्या दृष्टीनं ठीक आहे, प्रवेशाच्या दृष्टीनं ठीक आहे की आपण लोकांनी मनावरती जो एक मिळवण्याचा तो एक प्रवेशाच्या दृष्टीनं मनावरती विजय मिळवण्याच्या कडे जात असताना मन गया तो जाने दे हे प्रवेशाच्या दृष्टीने त्यांनी सांगितलं आहे. परंतु पुढे मात्र आपले संत ग्रंथ सांगतात, योग वासिष्ठ सांगते की मनः कृतं कृतं न शरीरः कृतं कृतं. अर्थात जे शरीरानं केलं त्याला केलं म्हणत नाही, जे मनाने केलं किंवा जे करत असताना आपलं मन ते करण्यामध्ये लुब्ध होतं त्याला खऱ्या अर्थानं करणे अशा पद्धतीचं म्हणतात.
नुसतं शरीरानं जर केलं, त्यात जर मनाचा अंतर्भाव नसला किंवा मनामध्ये ते जर नसलं करणं आणि बळजबरीनं मन शरीराकडून ते केलं, तर त्याला केलं अशा पद्धतीचं शास्त्रामध्ये म्हटल्या जात नाही. महाराजांच्या ग्रामगीतेमध्ये सुद्धा महाराजांनी 22व्या अध्यायामधल्या 19व्या ओळीमध्ये फार त्याचं आणि सुंदर वर्णन केलं आहे या विषयाचं. महाराज म्हणतात की अहो ज्यात मनची नसते ते करूनही वाया जाते, मग मन बुद्धी दोन्ही नाही जेथे तेथे काय घडवावे. ज्या ठिकाणी मन नाही तिथं काय करणार, कारण ज्यात मनची नसते ते करूनही वाया जाते. ज्यात मनच नाही आहे ते काय केलं तरी काही त्याचं फळ नाही आणि नाही केलं तरी काय त्याचं. आणि म्हणून शरीरावर मनाचा सुद्धा परिणाम होत असतो. केलं पाहिजे ते मनापासून केलं पाहिजे आणि शरीरावर म्हणजे शरीराचा जो परिणाम आहे तो मनावर दिसून येत असतो. श्रीमद भगवद्गीता आहे, त्या भगवद्गीतेमध्ये असं म्हटलेलं आहे की इंद्रिय जे आहेत ते इंद्रियांचे जे व्यापार आहेत ते मनाला सुद्धा विचलित करतात. इतके ते दांडगे आहेत. किती दांडगे आहेत तर श्रीमद भगवद्गीता सांगते की यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चित इंद्रियाणि प्रमाथीनि हरंती प्रसभम मनः. अर्थात अशा पद्धतीने ती इंद्रिय मनाला सुद्धा विचलित अशा पद्धतीचे करून टाकतात. नेती ओढोनी इंद्रिये ज्ञात्याच्याही मनासही इंद्रिये दांडगीच की. गीताईमध्ये आचार्य विनोबा भावे म्हणतात इतके दांडगे आहेत की त्या योग्यांच्याही मनाला सुद्धा ते इंद्रिय ओढून घेऊन जातात. इतके ते इंद्रिय बलवत्तर आहेत. म्हणून त्या इंद्रियांवरती खरा ताबा मिळवायचा. म्हणून महाराज सांगतात हर इंद्रियो पर ताब कर हम वीर हो अति धीर हो. त्या इंद्रियावरती ताबा मिळवणं महत्वाचं आहे. त्याच्याकरिता महाराजांना हे नेमकं आपल्याला सांगायचं. आणि म्हणून हे जे इंद्रिय असे भटकत आहेत आपले किंवा ज्ञानी पुरुषाच्या सुद्धा मनाला ते इंद्रिय ओढून नेतात. म्हणून अशा पद्धतीचे ते इंद्रिय आहेत. पण त्याच्यावरती उपाय काय आहे तर साधक जो आहे किंवा जो पारमार्थिक म्हणून घेणार आहे किंवा जो योग्य अशा पद्धतीनं धार्मिक जीवन जगणारा माणूस आहे त्यानं काय करावं तर तानी सर्वाणी संयम्य युक्त आसीत मत्परः वसे ही वसे ही इंद्रियाणी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. अर्थात त्यानं आपले जे इंद्रिय आहेत ते ईश्वराच्या ठिकाणी अर्पण करावे, ईश्वराच्या ठिकाणी लावावे. त्यावेळेस त्याची बुद्धी स्थिर झाली असं म्हणता येईल. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. त्याची प्रज्ञा स्थिरावली अर्थात इंद्रिय वश झाली की त्या इंद्रिय वश झाल्याच्या नंतर आपली बुद्धी सुद्धा स्थिर वा बुद्धी सुद्धा सम अशा पद्धतीची झाल्या वाचून राहत नाही. एकूणच काय तर अभ्यास उसका नाम है मन इंद्रियों का मेल है आदर्श हो व्यवहार तो सारा ही सुंदर खेल है. असा जो लहरकी बरखीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलाय त्याचा प्रत्यय आपल्याला आल्या वाचून राहत नाही. आता मन आणि इंद्रिय या दोघांचा निग्रह म्हणजे काय तर शम दम या दोन्ही गोष्टी साधणे. शम आणि दम. आणि ज्याचा शम आणि दम साधला गेला त्या शमदमा वैरी हरी झाला. जो शमाचा दमाचा ज्यानं निग्रह केला अर्थात शम आणि दम ज्यानं साधले षड संपत्ती मधले ते अनुबंध चतुष्टय आणि साधन चतुष्टय असा जो भाग आहे त्यापैकी साधन चतुष्टयामधले षड संपत्ती जी आहे त्या षड संपत्तीमधली जे शमदम आहे ते शमदम हे साधने याचाच अर्थ आहे इंद्रियावरती ताबा मिळवणे.
आणि विचार जर केला तर मनः षष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति शरीरम यद्वाप्नोति यश्चाप्युत्क्रामतीश्वरः. अर्थात मन सुद्धा एक इंद्रिय आहे. आपण कालही त्याच्यावर थोडंसं बोललो होतो. इंद्रिया माझी 11 ते हे मन मी जाणावे, असं जे ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलं आहे. अर्थात मन सुद्धा एक 6वं इंद्रिय आहे. आणि म्हणून मन हे चंचल आहे, हट्टी आहे, खूप हट्टी आहे. किती हट्टी आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा सांगितलं आहे की कैसे करू तेरा ध्यान, ये मन नहीं माने फिरे न जाने, समझत नाही बताए कैसे करू तेरा ध्यान. समजत नाही, हे मन इतकं चंचल आहे की मन चंचल हे रे विषया भवती फिरते, नच स्थिर कधी त्यासाठीच रे मरमरते. चंचल हे मन करीना भजन, घुसरकर महाराजांचे भजन आहे. भरपूर संतांचे प्रमाण त्याच्या बाबतीत आपल्याला आढळते. काय करू मन स्थिर जरा राहीना, विचारही साहीना आणि विचारही ऐकिना आणि आचारही साहीना, असं हे अस्थिर असं मन आहे. अहो, तुमची आमची कल्पना सोडा, तुमचा आमचा विचार सोडा. 5,500 वर्षाच्या अगोदर तथा त्या गीतेश्वर भगवान कृष्णाच्या समोर हाच प्रश्न अर्जुनाने सुद्धा मांडला होता, ज्याला नरवीर म्हणून ओळखल्या जाते. गोपाल कृष्णाच्या समोर हा प्रश्न टाकला भगवद्गीतेचं तत्वज्ञान ऐकताना की चंचल हि मन कृष्ण प्रमाथि बलवद दृढम तस्या वायोरीव सुदुष्करम. किती कठीण आहे. कारण शास्त्रामध्ये सुद्धा मकार एक त्याला काय म्हणतात, त्याला अनुप्रास अलंकारामध्ये एक श्लोक आलेला आहे. त्याच्यामध्ये 10 गोष्टी सांगितल्या आहेत, त्या इतक्या चंचल आहेत की तुम्हाला सुद्धा त्याचा प्रत्यय आल्या वाचून राहणार. 10 गोष्टी, त्यांच्या त्या 10ही गोष्टींची सुरुवात म या शब्दापासून होते. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मा मधु मर्कटो मत्सो मकरः दश चंचला. 10 गोष्टी चंचल सांगितल्या. कोणत्या आहेत? म पासून सुरू होण्या. मनो, त्याच्यामध्ये मनाचा पहिला नंबर आहे. मनो मधुकरो म्हणजे भृंगा, या फुलावरचा त्या फुलावर, त्या फुलावरचा त्या फुलावर. मनो मधुकरो मेघो, मेघ सुद्धा आता इथं थोड्या वेळात तिथं दिसते, चंचल आहे. मनो मधुकरो मेघो मानिनी, स्त्री चंचल आहे. आत्ताच हे काम करते, लगेच दुसरं काम करते. तिच्या मनामध्ये एकाच वेळी कितीतरी आपल्या घरातल्या कामाचे विचार तिच्या मनामध्ये येत असतात. चंचलता तिच्यामध्ये. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत. मदन सुद्धा चंचल आहे. कधी या स्त्रीवर धावते, कधी त्या स्त्रीवर धावते. पहा तुम्ही, चंचल आहे मदन सुद्धा. त्याचा आम्हाला फारसा अनुभव नाही आहे, परंतु तुम्ही लोक पाहत असता चंचल आहे. अहो, या 10 गोष्टी सांगितल्या. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत. मरुत नाम वायू, हवा. किती आहे? हवा वसे सकळ ठाई परी तिचे बिऱ्हाडची नाही. अर्थात ती हवा सुद्धा चंचल आहे. आता इथे आहे तर थोड्या वेळाने तिथे, नंतर तिकडे, नंतर तिकडे. अर्थात मनो मधुकरो मेघो मानिनी मरुत मदनो मरुत. मा म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मी म्हणजे पैसा, पैसा सुद्धा चंचल आहे. आणि म्हणून मदो नाम गर्व, गर्व सुद्धा चंचल आहे. आता गर्व आला, पण 10 मिनिटात जर तुमच्यावर काही मरणप्राय संकट अशा पद्धतीचं आलं तर तुमचा गर्व सुद्धा गळीत झाल्यावाचून राहत नाही. तो चंचल आहे, तो काही क्षणापुरता आहे. आणि म्हणून मत्सो, माशी सुद्धा चंचल आहे. आणि मरकटो नाम वानर. या 10 गोष्टी शास्त्रामध्ये चंचल सांगितलेल्या आहेत. आणि मनाला सुद्धा माकडाची उपमा बऱ्याच ठिकाणी आमच्या साधू संतांनी दिलेली आहे. बऱ्याच ठिकाणी आमच्या साधू संतांनी मनाला माकडाची उपमा दिली आहे, कारण ते माकडासारखं चंचल आहे. जसं एखादं माकड आहे, त्या माकडाला दारू पाजली, माकड आधीच चंचल, त्यामध्ये त्याला दारू पाजली आणि त्यामध्ये
त्याला विंचू चावला आणि त्याच्यामध्ये त्याला भूतानं झपाटलं. काय हाल होतील त्या माकडाचे. सुंदर अशा पद्धतीने सुभाषितकार सांगतात की मर्कटस्य सुरापानम तस्य वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यती. अर्थात या माकडाला नाथ महाराजांनी फार सुंदर त्याचं विवेचन केलं आहे की मर्कटरूपे चंचल मन त्यासी असंगत मदिरापान. त्याला असत्संग मदिरापान झालं. अर्थात त्या मनाला योग्य अशा पद्धतीचा संग मिळाला नाही. त्याला काय झालं, असत्संग मदिरापान मिळाला. आणि मग त्या मनाला असत्संग मदिरापान मिळाल्यानंतर पुढे काय झालं, कामवृश्चिके दंशिले जाण. त्याला कामरूपी विंचवानं चावा घेतला आणि मग वर्तन यद्वा तद्वा. मग काय त्याची अवस्था पाहा लागते त्या मनाची. असं हे मन चंचल झालेलं आहे आणि या मनाला आवरणं कठीण आहे. आणि मनामुळेच सगळं काही धिंगाणा झाल्या वाचून राहत नाही चांगल्या गोष्टीचा. ग्रामीण भाषेत मी तुम्हाला सांगतो पटून, शब्द रचना गावंढळ हे मी समजतो म्हणून मनी प्रांजळ म्हणून तुम्ही या गावंढळ भाषेत ऐकून घ्या. एक दृष्टांत तुमच्या डोळ्यासमोर मी ठेवतो आणि पुढे आपल्या विषयाकडे आपण जाऊ. किती चंचल असते मन आणि त्या मनामुळे सगळ्या गोष्टी कशा विस्कळीत होतात त्याच्या संबंधाने आपण थोडक्यात दृष्टांत पाहून पुढे जाण्याचा प्रयत्न करू. एका ठिकाणी एक बाजारामध्ये खेळ दाखवणारा होता, माकडाची खेळ दाखवणारा. तो त्याचा माकड आणि एक बोकड दोन त्याच्या सोबत घेऊन तो चालला होता. बाजाराच्या गावामध्ये तो जाणार होता आणि त्या गावामध्ये जाण्यासाठी मधात नदी होती आणि ते नदी जी होती ती फार मोठी नदी होती आणि त्या नदीमध्ये भरपूर अशा पद्धतीचं पाणी सुद्धा होतं. ओलांडून जाता असताना एका जहाजामध्ये बसून त्या नदीच्या पार किंवा नावेमध्ये बसून त्या नदीच्या पार जावं लागत होतं. असं असताना काय झालं, त्या लोकांनी विचार केला त्या गावातल्या त्या नावेमधल्या की हा जो माणूस आपल्या इथं आहे नावेमध्ये बसून पलीकडे जाण्याचा विचार करतोय, याच्यासोबत माकड आहे आणि याच्यासोबत माकड असल्यामुळे याला आपल्या त्या नावेमध्ये बसवून घेणं आपल्याला धोकादायक अशा स्वरूपाचं ठरते. त्यावेळेस याला आपण बसू द्यायचं नाही असं त्यांनी ठरवलं. परंतु तो थोडा काकुळतीला आला. त्यानं थोडी विनंती केली की हो थोडी तरी मला तुम्ही दया करा, हो मला जायचंय, मला तुम्ही थोडं सहकार्य करा. आणि त्याने काही विनवणी केली. त्यानंतर ते लोक तयार झाले. म्हटलं बाबा काही हरकत नाही, तो आमच्या नावेत बस आणि पण एक काम कर, या माकडाचे पाय बांधून ठेव. म्हटलं काय हरकत नाही. आता माकडाचे पाय बांधून ठेवले, पण काय झालं, पाय जरी बांधून ठेवले मग ते माकड आहे. माकडानं काय केलं, पाय बांधलेले असताना सुद्धा काय झालं, ते चुळबुळ चुळबुळ त्या माकडाची चालूच होती. बाकी थंड हवा येत होती त्याच्यामुळे तो नाव हाकलणारा फक्त जागी होता आणि बाकीचे थोडे डुलकी लागली होती. बोकड्यालाही सुद्धा डुलकी लागली. पण झालं काय, तो जो माकड होता की नाही, त्या माकडाला त्या नावेमध्ये एक गवताची कांडी सापडली. गवताची कांडी, त्या गवताची काडी त्यानं काय केलं, त्याचे हातपाय तर बांधलेले होते, त्यानं काय केलं, मोठं ते असं चुलबुल चुलबुल करून मोठ्या प्रयत्नानं ती गवताची कांडी त्यानं तोंडात धरली. आणि ते तोंडात धरलेली गवताची कांडी त्यानं आपल्याच तोंडानं तोंड त्या बोकडाच्या नाकाजवळ नेलं आणि त्या बोकडाच्या नाकात ती गवताची काडी टोचली. काही गरज होती काय. आता त्या माकडानं हा प्रयोग केल्यामुळे तो जो बोकडा होता तो बोकड बिथरला थोडासा आणि तो असा अंगाला झटके दिल्यानंतर सैरावैरा झाला. असं झाल्याबरोबर काय झालं की ते नाव
थोडी हे झाली आणि हालझुल झाली आणि ते नाव त्या पुरीच्या पुरे ओलटले, त्या नदीत पडले. एवढा मोठा अनर्थ झाला. कशामुळे? त्या एका माकडामुळे. बाकी सगळे ताब्यात होते पण माकड ताब्यात नव्हता, म्हणून हा प्रयोग झाला. तसंच मन जर ताब्यात नसलं तर सर्व गोष्टीचा अशा पद्धतीचा हा नाश झाल्यावाचून राहत नाही. या चंचल मनाच्या पायी सगळं काही विस्कळीत अशा स्वरूपाचं झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून त्या मनावरती ताबा मिळवणं कठीण आहे. इतकं हे मन चंचल आहे की ते काही केल्यास स्थिर राहत नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा त्याच्या बाबतीत फार फार भजन लिहून गेले. ती वाचून घ्या. भजन आहेत, श्लोक आहेत. म्हणून असा प्रश्न ज्यावेळेस अर्जुनाला सुद्धा पडला होता की चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथी बलवत दृढम, त्यावेळेस भगवान गोपाल कृष्णाने सुद्धा त्याला उत्तर दिलं होतं की असंशय महाबाहो, काही संशय नाही, मन चंचल आहे याच्यामध्ये संशय नाही. असंशय महाबाहो मनो निर्ग्रहम दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गुह्यते. अर्थात असंशय महाबाहो, अर्जुना, मन हे स्थिर राहत नाही याच्यात काही संशय नाही. मन हे चंचल आहे, हे तर खरी गोष्ट आहे. परंतु मनाला स्थिर करणे वा मनाला अमन स्थिती प्राप्त करून देणे हे दुर्निग्रह चलम, अर्थात हे अशक्य नाही पण कष्टसाध्य आहे. असाध्य नाही तर कष्टसाध्य आहे. थोडे प्रयत्न जर केले तर ते होऊ शकते. मग कोणते प्रयत्न? अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गुह्यते. अर्थात परिवैराग्याचेनी आधारे जरी लाविले अभ्यासाचेनी महोरे, तरी केतुलेनी एके अवसरे स्थिरावेल की, ज्ञानेश्वर महाराज सांगतात. किंवा त्याला आणखीन सोप्या भाषेमध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केला आहे. महाराज म्हणतात की सद्ग्रंथाचे पठन करी अभ्यास करी मन स्थिर न्याला, आठवावा तो मुरलीवाला मन अनन्य भक्ती घेते हे, मन मोक्ष पदाला नेते हे, मन 84 फिरविते हे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा फार सुंदर सांगितलं. कोणत्या दोन गोष्टी? सद्ग्रंथाचे पठण करी अभ्यास करी मन स्थिर न्याला. सद्ग्रंथाचं पठन करा आणि सोबत अभ्यास करा त्याचा, आणि मग पुन्हा काय करा? मनाला स्थिर करण्याकरिता त्याला एक आलंबन द्या, एखाद्या सगुण साकार परमात्म्याच्या मूर्तीचं रूपाचं, आणि त्या ठिकाणी त्याला स्थिर करण्याचा पहिले प्रयत्न करा. अभ्यास करी मन स्थिर न्याला, आणि पुढे आठवावा तो मुरलीवाला मन अनन्य भक्ती घेते हे. याच्या माध्यमातून आपलं मन सुद्धा आपण स्थिर करू शकतो. अर्थातच हे मन त्या ईश्वराच्या ठिकाणी लावावं लागेल, कारण त्या भगवान गोपाल कृष्णाने स्वतः सांगितलं आहे की तू मन हे मीची करी, माझी भजनी ध्यान धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाती. म्हणून तू मन हे मीची करी, हे मन त्या ईश्वराच्या ठिकाणी अर्पण. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही. त्या ठिकाणी फुल व्हायचं आहे, पण कोणतं? संकल्पाचे पुष्प सुगंधी वाहुनी तुकड्या अविरत बंदी. हे संकल्प विकल्प रूपी मनस रूपी पुष्प त्या परमात्म्याच्या पायावर अर्पण करायचं. आणि म्हणूनच असंशय महाबाहो, भगवान कृष्णाने सांगितलं की संशय नाही, ते असाध्य नाही तर कष्ट साध्य आहे. आणि म्हणून या दोन उपायांनी, वैराग्य आणि अभ्यास, या दोन उपायांनी त्या मनाला स्थिर अशा स्वरूपाचं करता येते. असं गीताही सांगते आणि पतंजली योगशास्त्राने सुद्धा त्याला दुजोरा अशा पद्धतीचा दिलेला आहे. अर्थातच त्या ठिकाणी विचार जर केला तर विवेकस्य फलम विरती. विवेक
त्याला वश करता येते, परंतु गोष्ट काय आहे, त्याला वश करण्याकरिता त्याला मनाला समजावून सांगावं लागेल. विवेकाच्या विचारानं नित्यानित्य वस्तू विवेक जर केला, अर्थात एक ब्रह्म जे आहे ते ब्रह्म सत्यम तद व्यतिरिक्तम सर्वम अनित्यम इति नित्य वस्तू विवेक, अर्थात एक ब्रह्म सत्य आहे, त्याविषयी बाकी सगळं जे आहे ते भासमान आहे, खोटं आहे, असं ज्यावेळेस आपण मनाला अभ्यासानं आणि वैराग्यानं पटवून देऊ, त्यावेळेसच ते मन तिकडं धाव घेणार नाही विषयाकडे, आणि परमात्म तत्वाकडे ती धाव घेतल्यापासून राहणार. मग त्याच्याकरिता त्या मनाला ते समजावून सांगावं लागेल. कारण फळ जर दिसले, शोचे फळ दिसले, तर दुरून दिसल्यावर त्यात मन लुब्ध होते, परंतु त्याला आपण सांगितलंय की नाही नाही ते फळ आपण खाऊ नये, तर मात्र मन ऐकत नाही. पण ज्यावेळेस त्या मनाला हे सांगितल्या जाते की हे जे सगळे फळ आहेत ना, हे फळ वरून कलर आहे, वरून आहे, पण त्यात आतमध्ये शेण भरलेलं आहे, मग आता शेण खायचं का, हे ज्यावेळेस मनाला विचारानं पटवून दिल्या जाईल, त्यावेळेस मन त्या विषयाकडे वा त्या फळाकडे धाव घेणार नाही. तसं विवेकस्य फलम विरती, त्याप्रमाणे खरं वैराग्य हे विवेकानं येत असते, आणि म्हणून विवेकाच्या माध्यमातून आपल्या मनाला स्थिर करावं लागत असते, आणि त्याच्या माध्यमातून आपलं मन स्थिर करणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून ज्या सत्य वस्तूचं ज्ञान झालं की मग मन असत्य वस्तूकडे धाव घेत नसते, किंवा इंद्रिय वृत्त्या भोगा वाचुनी तृप्त होत चालल्या, प्रवाही वाहती सुखाच्या खुल्या, असं जे अनुभव सागर भजनावलीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलंय. हा अनुभव त्यावेळेस येतो की ज्यावेळेस हे मन आपण ईश्वराच्या ठिकाणी लावतो, त्यावेळेस त्याला इतर कुठल्याही गोष्टीची अपेक्षा अशा पद्धतीची राहत नाही, आणि मग ते फक्त ईश्वराच्या ठिकाणी स्थिर होऊन जात असते, आणि त्या ठिकाणी त्याला कुठल्याही प्रकारची उर्मी अशा पद्धतीची शिल्लक राहत नाही. तेव्हा इंद्रिय निग्रह घडत असतो, तो त्यावेळेस त्याच्या वाचून इंद्रिय निग्रह घडणे शक्य नाही. म्हणून सांभाळावा इंद्रिय जय, महाराजांनी फार सुंदर वर्णन ग्रामगीतेमध्ये केलं आहे. ग्रामगीतेच्या मला वाटते 5व्या अध्यायामध्ये महाराज म्हणतात की उपदेश देता रागावू नये, लोभे निर्णय चुकवू नये, मनोनी सांभाळावा इंद्रिय जय, अध्यात्म उपाय त्यासाठी. त्याच्याकरता इंद्रियाचा जय आणि वासनेचा क्षय करणं आवश्यक आहे, आणि मग त्याच्याकरता उपाय जर काही असेल तर तो फक्त आणि फक्त अध्यात्म आहे. पण झालं काय, पावनिया मनुष्यपणा, जो न साधी आत्मज्ञाना, तो दाढीचा बोकळा जाना, विषय चरणा विचारतो, असं नाथ महाराज म्हणतात. तिकडेच आपली धाव चालू आहे. आणि म्हणून निरन्य इंद्रिये जिंतली तेने जिंतली ही मिथ्या बोली, असं भागवतामध्ये एकनाथ महाराज म्हणतात. म्हणजे इंद्रिय जे आहेत त्या इंद्रियांना जे जे त्यांचे विषय आहेत ते अजिबातच न देणे, असं इंद्रिय जिंकले असं म्हटले तर ते खोटी गोष्ट आहे. त्यानं इंद्रिय जिंकले असं म्हणता येत नाही, तर त्यानं ते दाबून ठेवले, बळजबरीनं तो त्यांना तिथं जाऊ देत नाही. तर मग जव रसना नाही जिंकली तव जितेंद्रिय मिथ्या बोली, हे ध्यानी घेऊन जिभेवर पूर्ण ताबा ताजा मिळवलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. परंतु त्या जिभेला एक रस मात्र आपण दिला पाहिजे. कोणता, रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तन्ते म्हणतात, किंवा त्याला वृत्तीने परमात्म्याचा परमतत्वाचा आनंद अनुभवला की मग विषयासक्ती जी आहे ती विषयासक्ती निवृत्त झाल्या वाचून राहत नाही. आणि ती विषयासक्ती निवृत्त होण्याकरिता सत्य ज्ञानानंत जो परमात्मा आहे त्याचा परमतत्वाचा जो रस आहे, ब्रह्मरस आहे,
तो ब्रह्मरस, तो परमरस आपल्या वृत्तीला चाखायला द्यावा. अर्थात तो वृत्तीला चाखायला दिला की आपली वृत्ती विषयाकडे जाणार नाही. महाराजांनी फार सुंदर सांगितलंय. वानप्रस्थी संसार त्यागला, संन्यस्ती स्वरूपी योग साधला, आणि मग परमरस वृत्तीने चाखला, धागाची खुंटला आसक्तीचा. परमरस वृत्तीनं चाखला की मग आसक्ती व जासक्ती, जो आसक्ती व जाभिसक्ती आहे ती मग मात्र गेल्या वाचून राहत नाही. आणि परमरस वृत्तीचा अनुभव घेणे हाच विषय निवृत्तीचा रामबाण अशा पद्धतीचा उपाय आहे. परमार्थ सुखाचा अनुभव घेणे. मग त्याचं कारण आहे हे जे मन आहे, ह्या मनाला आपण मनावरती विजय मिळवला किंवा मनाला आपण प्रसन्न ठेवलं की मग इंद्रिय सहज आपले गुलाम झाल्या वाचून राहत नाही. कारण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की अवघ्या गडांचा गणपती मन हेची मंगलमूर्ती. मंगलमूर्ती गणपतीची पूजा करण्याचा जो प्रघात आहे तो कशाच्या संबंधाने? याच संबंधाने आहे. मंगलमूर्ती रूप गणेशाला प्रसन्न केलं की मग बाकी सगळं तुमचे वाट मोकळी झाल्याशिवाय राहत नाही. मन प्रसन्न झालं, मनाचा राजा तुमच्यावरती प्रसन्न तुम्ही करून घेतला की त्या मनाचे जे मग प्रजा आहे, हे इंद्रिय गण, हे सुद्धा तुमच्यावर प्रसन्न झाल्या वाचून राहत नाही. आणि म्हणून महाराजांनी तर सुंदर त्याचं वर्णन केलं आहे लहर की बरखेमध्ये. महाराज म्हणतात की आनंदी कौन है, सुखी कौन है, वही सुखी आनंद अपने पास में जो खोजता, नहीं इंद्रियों के बस रहे पर कार्य उनके ले स्वतः, स्वाधीन रखता धन मगर उपकार को वही बांटता, नहीं स्वस्थ रहता है कभी उद्योग में पथ गाढ़ता. अर्थात हे जे इंद्रिय आहेत, हे इंद्रिया जे आहेत, जो तो आत्मतुष्ट पुरुष इंद्रियांच्या आहारी जात नाही, तर ते इंद्रियांना आपल्या ताब्यामध्ये ठेवतात आणि त्या इंद्रियाकडून स्वतःला वाटतात ते काम करून घेतात. ज्याप्रमाणे घेई ओढून इंद्रिये कासवतो अंगे, अशा पद्धतीची जी त्या आपल्या गीताईमध्ये आलेली आहे. घेई ओढून संपूर्ण विषयातून इंद्रिये, जसा कासवतो अंगे तेव्हा प्रज्ञा स्थिरावली. अर्थात त्या इंद्रियांकडून त्यांना आवरून पाहिजे ते योग्य काम करून घ्यायची आणि जिथं अयोग्य आहे त्या ठिकाणी त्या इंद्रियांना जाऊ द्यायचं नाही. हे कासवाच्या प्रमाणे. तैसी इंद्रिय आपोती होती, तया जया ते म्हणितले करती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पावली, असे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. आणि म्हणून या पद्धतीची ती त्याच्या मनाची स्थिती झाली पाहिजे, त्याच्या इंद्रियांची स्थिती झाली पाहिजे. त्याला खऱ्या अर्थानं मनोनिग्रह किंवा इंद्रिय जय अशा पद्धतीचं म्हणता येईल. पण इंद्रियावरती ताबा मिळवला, इंद्रियावरती दमन केलं आणि मनावर ताबा मिळवला नाही तर मन जिकडे गेलं तिकडे इंद्रिय गेल्या वाचून राहणार नाही. म्हणून या मनाला, आपल्या इंद्रियांना ताबा मिळवणं म्हणजे मनावरती ताबा मिळवणं आहे, हा महत्वाचा भाग आहे. अर्थात इंद्रियावरती ताबा मिळवणं म्हणजे स्थित प्रज्ञता, ज्याचे गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये फार सुंदर अशा पद्धतीनं गीतेश्वर भगवान कृष्णाने त्याचं वर्णन केलेलं आहे. इंद्रियावरती ताबा मिळवणं हे महत्वाचं आहे. त्याकरिता जो इंद्रिया आज्ञा करी, विषयाचे भय न धरी, प्राप्त कर्म नहवेरी उचित जे जे. अर्थात तो इंद्रियाकडून उचित अशा पद्धतीचे व्यवहार घडवून आणतो, त्याला सात्विक विषय त्याच्या समोर ठेवतो. हा भाग जो आपण काल पाहिला होता तो, अर्थात या सगळ्या गोष्टी करत असताना त्याला आपल्या मनाला जबरदस्तीने ते करायला लावावं लागत नाही किंवा इंद्रियांना जबरदस्तीने त्या कार्य करायला लावावं लागत नाही सत्कार्य. तर ते इंद्रिय वृत्त्या त्यांच्या शरीराला, त्यांच्या सर्व इंद्रियांना पडिले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही तुझ्या. त्याच्या इंद्रियालाच ते वळण पडून गेलाय. सहज त्याच्या इंद्रियाकडून आणि मनाकडून या क्रिया सहज रीतीनं घडतात. ग्रामगीतेमध्ये महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं आहे. पिकलिया फळाचे देठ तुटले, तैसे प्रचारकाचे मन झाले, आसक्ती विषय सर्व गेले इंद्रियांचे. मग झालं काय
तर इंद्रियांची नुरली उर्मी, इंद्रियांना उर्मी शिल्लक राहिली नाही, तर ते इंद्रिय कसे झाले? सर्व उन्मुख सेवा कर्मी. ते इंद्रिय स्वतःहून सेवा कार्य करण्यासाठी प्रवृत्त झाले आहे, स्वतःहून ते करण्यासाठी. आणि मग पावसाळा हिवाळा गरमी सारखीच त्याची ही स्थित प्रज्ञता जी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये प्रचारकाच्या लक्षणाच्या माध्यमातून सांगितली आहे की सर्वची उन्मुख सेवा कर्मी, त्याची उर्मी शिल्लक राहिली नाही, पण ती सेवा कर्म करण्याकरिता ते इंद्रिय उन्मुख झालेले आहेत. अशा पद्धतीचं असा ज्यांचा स्वभाव बनून गेलेला आहे त्यांनी खऱ्या अर्थानं इंद्रियावर विजय मिळवला. त्यांनी खरे मनोजयी धीर आणि वीर आहेत हे सिद्ध झाल्या वाचून राहत नाही. आणि म्हणून सर्वेंद्रियांच्या अंगणी विवेक करी रावणी साच ची करचरणी होती डोळे. म्हणजे उचित काय आहे आणि अनुचित गोष्ट काय आहे हे त्याला इंद्रियांना सांगावं लागत नाही, तर त्या इंद्रियालाच कळते की ही गोष्ट योग्य आहे, ही गोष्ट अयोग्य आहे, आणि या सेवा कार्याकडे मी गेलो पाहिजे आणि उपभोगाकडे मी जाऊ नये. या पद्धतीचं त्याच्या इंद्रियांनाच कळते. अर्थात त्यानं मनाला तो बोध ठसवून दिलेला आहे आणि त्या मनानं त्या इंद्रियांना सुद्धा तो ठसवून दिला आहे. या पद्धतीचा व्यवहार ज्याच्याकडून होत असतो त्यानं खऱ्या अर्थानं आपल्या इंद्रियावरती ताबा मिळवला, त्यानं खऱ्या अर्थानं आपल्या इंद्रियावरती विजय मिळवला असं म्हणायला काही हरकत नाही. अर्थात इंद्रिय तर सगळ्यांनाच आहे, ज्ञानी पुरुषांनाही आहे आणि अज्ञानी पुरुषांनाही सुद्धा आहे, परंतु ज्ञानी पुरुषांच्या ताब्यामध्ये इंद्रिय आहेत आणि अज्ञानी पुरुष इंद्रियांच्या ताब्यात आहे. जमीन आसमान इतकं अंतर आहे या दोन मध्ये. इंद्रिय दोघांनाही आहे, दोघांचे शरीर पंचमहाभूताचे आहेत, परंतु एक इंद्रियाच्या ताब्यात आहे तर एकाच्या ताब्यामध्ये इंद्रिय आहे. अर्थात सुंदरदास असं म्हणतात की ज्ञानी और अज्ञानी की गति सब एक सी ही, अज्ञानी को आस और ज्ञानी को निराश है. अर्थात आपले काही कीर्तनकार, भागवतकार, प्रवचनकार मंडळी दृष्टांत नेहमी सांगत असतात की एखादा मंत्री आहे आणि त्या मंत्र्यासोबत पोलीस चालले आहेत. ते पोलीस चालले आहेत मंत्र्याच्या सोबत मागं पुढे, पण ते मंत्र्याच्या ताब्यात आहेत. त्या मंत्री सुद्धा त्यांच्या आज्ञेचं पालन करतो, तो म्हणेल तेथ जातो. परंतु दुसरा भाग असा आहे की ज्या वेळेस चोर चालतो त्या चोराच्याही भोवती पोलीस असतात, परंतु चोराच्या भोवती असलेले जे पोलीस आहे तो चोर पोलिसांच्या ताब्यात असतो आणि मंत्र्यासोबत असलेले पोलीस हे मंत्र्याच्या ताब्यात पोलीस असतात. पोलीस याच्याही सोबत आहे आणि पोलीस त्याच्याही सोबत आहे. दिसण्याकरता दृश्य मात्र सारखं आहे, पण असण्याकरता त्याच्यामध्ये जमीन आसमान इतकं अशा पद्धतीचं अंतर आहे. अर्थातच जे ज्ञानी पुरुष आहेत ते स्वतःच्या इंद्रियावरती ताबा घेतात, त्यांचा पूर्ण ताबा असतो आणि ज्यांनी तो ताबा मिळवला त्यांनीच खऱ्या अर्थानं जग जिंकलं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्याच अर्थानं महाराजांनी हर इंद्रियों पर ताब कर अशा पद्धतीचं म्हटलं आहे. आणि ते इंद्रियावरती ताब मिळवून आम्ही तो ताबा अखंडित मिळवून ठेवला पाहिजे. त्याच वेळेस आम्ही हम वीर हो अतिधीर हो अशा पद्धतीनं राहू शकतो. आणि म्हणून असं राहत असताना, धीर आणि वीर अशा पद्धतीचं राहत असताना आम्ही आमच्या इंद्रियावरती ना मनावरती ताबा मिळवला आणि मनात पर्यायानं मग मनानंतर इंद्रियावरती सुद्धा ताबा आपोआप मिळवला जातो. मनावरती ताबा मिळवल्यानंतर हे सगळं आम्ही प्राप्त केलं की मग सहज गतीनं आम्ही धर्मपरायण होतो आणि खऱ्या अर्थानं धीर वीर शूर अशा पद्धतीचे ठरत असतो. असं ठरल्यानंतर उजळ माथ्यानं जीवन कसं जगावं याचं चिंतन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पुढे सांगितलं आहे की उज्ज्वल रहे सरसे सदा निज धर्मरथ खंबीर हो. हा या अष्टश्लोकी भागवताच्या 3ऱ्या श्लोकाचा उत्तरार्धातला शेवटचा भाग. त्याच्यावरचे 1-2 प्रवचन आणखीन होतील कदाचित, तर त्याचा जो भाग आहे तो आपण
उद्याच्या अष्टश्लोकी भागवताच्या प्रवचनामध्ये चिंतनामध्ये एक पाहण्याचा प्रयत्न करू। आणि आता याच ठिकाणी आज हे झालेलं प्रवचन आपण ज्या ज्या महात्म्यांनी आपला इंद्रिय निग्रह केला, आपल्या मनावरती ताबा मिळवून मन उन्मन करून टाकलं, परमात्म्याच्या ठिकाणी हे मन लावलं, त्या सर्व महात्म्यांच्या चरणी अर्पण करून आजच्या पूर्ण प्रवचनाला पूर्णविराम देण्याकरता शांतीपाठाकडे वळण्याच्या अगोदर आजची सूचना लक्षात घेऊया। आज रात्री ठीक 8 ते 9 या वेळेमध्ये आपल्या या सकल संत विचार या फेसबुक पेजवर आमचे धर्माचार्य माऊली महाराज मुरेकर यांचं ज्ञानेश्वरीवरचं सुंदर अशा पद्धतीचं गुरुच्या नमनाच्या संबंधानं 10व्या अध्यायामधल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या चिंतनावरती सुंदर असं प्रवचन त्या आमच्या धर्माचार्य हरिभक्तीपरायण श्री माऊली महाराज मुरेकर यांचं प्रवचन होणार आहे। आणि त्या प्रवचनाचा सुद्धा सर्व सद्भाविक सज्जनांनी लाभ घ्यावा। तद्वतच आमचे ज्येष्ठ गुरुबंधू मनोज महाराज चौभे भागवताचार्य त्यांचं सुद्धा नारद भक्ती सूत्रावरती विठू माझा लेकुरवाळा या फेसबुक पेजवरती आणि आज प्रवचन ते सुद्धा आपण मंडळींनी श्रवण करावं अशा पद्धतीची एक सूचना आहे। आणि या सूचनेसहच आपण या ठिकाणी आपल्या आजच्या प्रवचनाला शांतीपाठाच्या माध्यमातून विराम देऊया। सर्वेत्र सुखीनः सन्तु सन्तु निरामयः सर्वे भवन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। ओम शांति शांति। सद्गुरुनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ आडकोजी महाराज की जय। गाडगे महाराज की जय। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। ऋषिवर्य घुसरकर महाराज की जय। सब साधु संतन की जय। भारत माता की जय।